राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड नुकतीच झाली। विद्यमान प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष कोण होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं आणि जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर कित्येक नावं समोर येत होती आणि अखेर माननीय शरद पवार यांनी आमदार शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक केलेली आहे। शशिकांत शिंदे हे एक अभ्यासू नेता म्हणून शशिकांत शिंदे यांच्याकडे पाहिले जातं। त्याचबरोबर शशिकांत शिंदे एक माथाडी कामगारांचे प्रभावी नेते म्हणून शशिकांत शिंदे यांची ओळख आहे। 1999 साली शशिकांत शिंदे जावळी मतदारसंघातून प्रथम आमदार झाले। त्याचबरोबर शशिकांत शिंदे 2009 ते 2014 या वेळेमध्ये कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे आमदार झाले। त्याचबरोबर शशिकांत शिंदे सध्या विधान परिषदेचे आमदार म्हणून काम करत आहेत। त्याचबरोबर शशिकांत शिंदे कित्येक वर्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक शेतकऱ्यांशी व कामगारांशी डायरेक्ट नेटवर्क असणारा नेता म्हणून शशिकांत शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रामध्ये दौरे निघाले त्या दौऱ्यामध्ये एक तरुण नेता म्हणून शशिकांत शिंदे कायम पुढे होते। त्याचबरोबर 2019च्या सातारा लोकसभा निवडणूक ही शशिकांत शिंदे यांनी लढवली होती। थोडक्या मताधिक्याने शशिकांत शिंदे यांचा सातारा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला। त्याचबरोबर शशिकांत शिंदे यांनी आत्ताच नुकतीच झालेली विधानसभा निवडणूक लढवली होती। शशिकांत शिंदे हे एक अभ्यासू नेता म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सातारा भागामध्ये व पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख आहे। शशिकांत शिंदे यांनी महाराष्ट्राचं मंत्रिपदसुद्धा भूषवलेलं आहे। एक अभ्यासू आणि शांत संयमी चेहरा म्हणून शशिकांत शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं। येणाऱ्या काळामध्ये शशिकांत शिंदे हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला चांगल्या पद्धतीने उभारी देतील का हेच पाहण्याची गरज आहे व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या गटाला एक चांगल्या पद्धतीने उभारी शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष असताना मिळेल का हीच पाहण्याची गरज आहे।